नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊया धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना। मी कायम आपल्याला सांगते की माझा हा जो काही मी YouTube चॅनल बनवलेला आहे त्याचा मूळ उद्देश हा आहे की सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत काही कायदेशीर ज्या काही किचकट बाबी आहेत, काही कायदेशीर ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याची माहिती कळावी। मग आता खूपदा धर्मनिरपेक्षता आपली राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, भारत ही धर्मनिरपेक्ष कंट्री आहे वगैरे वगैरे हे आपण सतत ऐकत असतो आणि मग त्याच्यावरनं सतत वादविवाद झडत असतात। मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, ह्याच्यावरती वादविवाद होतात, ह्याच्यावरती चर्चासत्र होतात। तर जाणून घेऊया ज्याच्यावरनं एवढी सगळी चर्चासत्र होतात, ज्याच्यावरनं एवढे सगळे वादविवाद होतात, ती मुळात भारतीय राज्यघटना काय सांगते। तर एक लक्षात घ्या, आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर हा शब्दप्रयोग पूर्वी कधीही नव्हता। आपल्याला माहिती आहे की 1950 साली आपल्याकडे राज्यघटना आली, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर। तर सुरुवातीला जेव्हा ही राज्यघटना आणली गेली, ज्यांनी राज्यघटना बनवली ते जे कोणी दिग्गज लोक होते ज्यांनी ही राज्यघटना आणली त्यांनी कुठेही धर्मनिरपेक्ष या शब्दप्रयोगाचा वापर केलेला नाही। 42वी जी घटना दुरुस्ती केली गेली, 42वी दुरुस्ती केली गेली असं आपण म्हणूया। राज्यघटनेमध्ये 100 पेक्षा जास्त दुरुस्ती झालेल्या आहेत, पैकी 42वी जी दुरुस्ती आहे त्या दुरुस्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन शब्दांचा उल्लेख केला गेला। हे दोन शब्द ॲड केले गेले आपली जी कॉन्स्टिट्यूशनची प्रिएम्बल आहे त्या प्रिएम्बलमध्ये। मग याचा अर्थ काय, आता हे ॲड केल्या गेल्यामुळे, हे दोन शब्द ॲड केल्या गेल्यामुळं, धर्मनिरपेक्षता हा शब्द ॲड केला गेल्यामुळं आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष ठरते, आपला देश धर्मनिरपेक्ष ठरतो। म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, हा शब्द ॲड केला पण त्याची व्याख्या कुठेही आपल्याला ॲड केलेली दिसत नाही, किंवा अजूनपर्यंत धर्मनिरपेक्षतेची व्याख्या अशी कुठेतरी एक चौकट बंद केलेली आहे कुठल्याही कायद्यामध्ये असं आपल्याला दिसत नाही। हा धर्मनिरपेक्ष हा शब्दप्रयोग भारतीय राज्यघटनेमध्ये करण्या अगोदरच आपल्याकडे भारतीय राज्यघटनेची कलम 25 ते 30 अनुच्छेद 25 ते 30 हा जो काही आहे ना तो प्रत्येक नागरिकाला त्याचा जो धर्म आहे त्याला त्याच्या धर्माप्रमाणे जी काही कारवाई करायची आहे त्याला त्याचा धर्म अनुसरायचा आहे। हिंदूला हिंदू पद्धतीने त्याचं जीवन व्यतीत करायचं आहे, मुस्लिमांना मुस्लिम पद्धतीने व्यतीत करायचं आहे, हे जे काही त्यांचे अधिकार आहेत ना हे अधिकार प्रोटेक्ट केलेले आहेत, हे अधिकार दिलेले आहेत। पण मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, मी मगाशी म्हटलं तसं हा शब्दप्रयोग आधी तर कधीच नव्हता, ॲड केल्यानंतर सुद्धा त्याची व्याख्या कुठेच दिलेली नाहीये। मग अशा वेळी आपल्याला पाहावं लागतं ते आपल्या भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्व काय आहेत ते। मग भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्व काय आहेत, आधीपासूनच आपल्याला प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म आचरण्याची सवलत दिलेली आहे, स्वतःचा धर्म आचरण्याचा अधिकार दिलेला आहे। मग ह्याचा अर्थ धर्मनिरपेक्षता म्हणजे आपल्यासाठी, भारतासाठी केवळ धर्मावर आधारित एखादी स्पेशल ट्रीटमेंट एखाद्या धर्माच्या लोकांना देणं हे अलाउड नाही, हे चुकीचं आहे। म्हणजेच याचा अर्थ काय, तर सर्व धर्मांना इक्वल ट्रीटमेंट द्या। एक व्यक्ती एका धर्माची आहे आणि एक व्यक्ती एका धर्माची आहे म्हणून केवळ जेव्हा कायद्याचा विचार येतो, म्हणून केवळ जेव्हा ट्रीटमेंट द्यायचा विचार येतो त्यावेळेला धर्माधिष्ठित ट्रीटमेंट देऊ नका। त्यांना त्यांचा धर्म पाळायचा आहे तो पाळू देत, पण ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती अधिकार आणि ड्युटीज, माझे अधिकार आणि माझ्यावरची असलेली बंधनं ह्याचा जेव्हा विचार येतो, कर्तव्य ह्याचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला केवळ धर्मावर आधारित कुठल्याही प्रकारचं झुकतं माप म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव म्हणा हा केला जाऊ नये। अशा पद्धतीनं धर्मनिरपेक्षता आपल्या राज्यघटनेमध्ये अपेक्षित असावी असं माझं मत आहे। तर मंडळी, अशाच पद्धतीचे अजून व्हिडिओज पाहण्यासाठी, अशाच पद्धतीची अजून माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या ओळखीच्यांपर्यंत माझ्या YouTube चॅनलला जरूर पोचवा आणि माझ्या व्हिडिओजना जरूर लाईक करा। त्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्या विषयावरती
कुठल्या टॉपिकवरती माहिती करून घ्यायला आवडेल तेही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.